मराठी मूड चॅनलवर बिझनेस एंटरप्रेन्योर एक सिरीज आम्ही चालवतो, ज्याच्यात मराठी बिझनेसमॅन आणि एंटरप्रेन्योर बद्दल आम्ही माहिती देतो. आणि आज असं कोणाला तरी भेटून का बरं वाटतंय, कारण कुठेतरी तो मराठी बिझनेसमॅन व्यवसाय कम्युनिटी म्हणून आज एकत्र आली आहे आणि आम्हाला ती आज भेटली आहे. आणि ज्या लोकांना ह्याच्याबद्दल नाही माहिती आहे त्या लोकांना आम्हाला ह्याच्याबद्दल जितकी माहिती आज आपण देऊ शकतो तेवढी द्यायला आवडेल. सुरुवातच करूया 2000 कशी झाली सॅटर्डे क्लबची ही सुरुवात. बर फार फार इंटरेस्टिंग आहे बरं का, की आमचे संस्थापक जे आहेत सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट, तर सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टचे संस्थापक आहेत ब्रिज इंजिनियर माधवराव बेडे. आणि वयाच्या 17व्या वर्षी एखादा वयस्कर माणूस घरी नातवंडांच्या बरोबर खेळत असतो, पण हा द्रष्टा व्यक्तिमत्व मराठी माणसांनी व्यवसायामध्ये येऊन एकमेकांना समृद्ध करणे, एकमेकांना मदत करून व्यावसायिक उलाढाल करणे यासाठी यांचं हे झटले माधवराव सर. आणि जेव्हा त्यांना म्हणजे कुठलीही सुरुवात ही छोट्यातनंच होती. बरोबर. तर माधवराव सर जेव्हा मराठी लोकांना भेटायला लागले तेव्हा त्यांनी जेव्हा सांगितलं की कन्सेप्ट सांगितले, अरे आपण एकत्र आलं पाहिजे, आपण एकमेकांना मदत केली पाहिजे, आपला मराठी टक्का हा वाढवला पाहिजे. कारण गुजराती, मारवाडी समाज, पंजाबी समाज यांनी व्यवसायामध्ये आधी त्यांनी भाग घेतलेलाच होता, पण मराठी माणूस कुठेतरी कमी पडतो ही त्यांना खंत होती. आणि जेव्हा त्यांना असं वाटलं की अरे नाही, आपला मराठी माणूस व्यवसायामध्ये आला पाहिजे, मराठी माणूस श्रीमंत झाला पाहिजे, हे त्यांना प्रकर्षानं जाणवलं. मग त्यांनी आमचे ट्रस्टीज आहेत अजित मराठे सर, अशोकजी दुगाडे सर, तेव्हा अशोक दुगाडे सर महाराष्ट्र बँकेचे ईडी होते, त्यांना एकत्र करून हे कन्सेप्ट सुरू करून एक साधा कॉम्प्युटरवर सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट या नावानं संस्था सुरू केली. आणि या माध्यमातून मराठी लोकांना बोलवणे, त्यांना सांगणे, अरे एकत्र या, आपण भेटूया, तुमचा व्यवसाय काय, माझा व्यवसाय काय, आपण जाणून घेऊया, आणि मी तुला काय मदत करू शकतो, तू मला काय मदत करू शकतो. आपण या देवाणघेवाणमधनं सॅटर्डे क्लबची ही सॅटर्डे क्लबची संस्था अशी सुरू झाली.